आयकर विभागानं काँग्रेसला दणका दिलाय। काँग्रेसला 1745 कोटींची नोटीस बजावली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 3 वर्षांची थकबाकी असल्याची माहिती आहे। तर आयकर विभागानं काँग्रेसला पुन्हा एकदा कर थकबाकीची नोटीस पाठवलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 2014-15 ते 2016-17 या मूल्यांकन वर्षासाठी 1745 कोटी रुपये कर थकबाकी असल्याचं नोटीशीत म्हटलंय। यामुळे आता काँग्रेसकडे आयकर थकबाकीची रक्कम एकूण 3576 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे। प्राप्तिकर विभागानं राजकीय पक्षांना उपलब्ध असलेली कर सवलत समाप्त केली आहे आणि पक्षाच्या संपूर्ण निधी संकलनावर कर आकारलाय। विरोधकांना नेस्तनाबूत करणं, विरोधकांना उद्ध्वस्त करणं, विरोधकांना संपवून टाकणं, मग विविध प्रकारच्या शासकीय यंत्रणेचा वापर असेल किंवा आत्ता गोठवलेली खाती असतील, हा जनतेचा आता उद्रेक इतका महाभयंकर होईल की यांना सडोकी पळो करून सोडतील जनता। ही स्थिती या देशामध्ये या लोकांनी आणलेली आहे। हे सत्तेचा मुकुट मरतपर्यंत आम्हीच असणार अशा आविर्भावामध्ये यांनी या देशाचा कारभार करतायत। स्वातंत्र्याच्या लढाईमध्येही जनतेने काँग्रेसला पैसे गोळा करून देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलेलं आहे आणि आम्ही सुरुवातीपासून सांगतो की हे दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे। भाजपने ज्या पद्धतीची तानाशाह आणि हुकुमशाही या देशामध्ये सत्तेच्या आधारात आणली त्याचा परिणाम पूर्ण देशच भोगतो आहे, फक्त काँग्रेसच नाही। त्यामुळे आजही आम्ही वर्गणी गोळा करूनच ही निवडणूक लढू आणि देशाला दुसरं स्वातंत्र्य आम्ही मिळवून देऊ, ही आमची लढाई आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।